नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गाव तिथे बच्चू कडू उपक्रम राबवण्यात जात आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बच्चू कडू हे निराधार बांधवांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी तसेच इतर सर्व वंचित घटकांसाठी नेहमी सरकारकडे मागणी करत असतात, आंदोलने करत असतात. मग दरमहा 6,000 रुपये व्हावे तसेच इतर सर्व मागण्यांसाठी त्यांनी नुकतेच अन्नत्याग आंदोलन रायगड या ठिकाणी केले आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन या मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे, सोडवल्या जाणार आहे. तर मग मित्रांनो, या पक्षाच्या वतीने 1 एप्रिल ते 15 मे 2025 दरम्यान विविध उपक्रम राज्यभरात राबवण्याचे ठरवलेले आहे. तर मग या उपक्रमांचा आपल्या वंचित घटकांना, निराधार घटकांना याचा फायदा होणार आहे. तरी मित्रांनो, कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहे आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने कोणकोणत्या सूचना या ठिकाणी कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या आहे, तर हा व्हिडिओ माहितीस्तव आपल्यासाठी प्रसारित करत आहोत, सांगत आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, प्रहार जनशक्ती पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री ओमप्रकाश बच्चू बाबाराव कडू, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासाठी खालीलप्रमाणे सूचना आहे. दिनांक 1 एप्रिल ते 15 मे पर्यंत खालील उपक्रम राबवणे. जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांनी आपली कार्यकारिणी तयार करणे. ज्या ठिकाणी कार्यकारिणी अस्तित्वात नाही तेथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जे उपक्रम दिले आहेत ते आपल्या स्तरावर राबवावे. प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घ्यावा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्कल याप्रमाणे बैठक घ्यावी. गाव तिथे बच्चू कडू उपक्रम गाव स्तरावर घ्यावा. म्हणजे प्रत्येक गावामध्ये यांचे हे उपक्रम या ठिकाणी जाणार आहे. 1.5 महिन्यात प्रत्येक तालुका स्तरावर सदस्य नोंदणी अभियान राबवावे. किमान 500 नोंदणी आवश्यक आहे. तालुका ठिकाणी 20% नव्याने शाखा स्थापन कराव्यात. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी तत्सम अधिकारी यांना गंभीर प्रश्नांचे निवेदन देणे गरजेचे आहे. कमीत कमी 7-8 जणांनी भेटणे. जिल्हा व तालुका स्तरावरील विषयनिहाय अधिकाऱ्यांना भेटणे. म्हणजे जर या निराधार वंचित बांधवांच्या ज्या काही समस्या आहे त्या प्रश्नांबाबत या ठिकाणी निवेदने द्यायची आहेत. गाव प्रभाग स्तरावरील वंचित असणाऱ्या विधवा महिला, बेघर कामगार, भूमिहीन, पडकी घरे, मजूर, छोटे व्यावसायिक, वाहन चालक, अपंग, माजी सैनिक, बेरोजगार युवक व शेतमजूर यांची नोंदणी करणे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्हाला याच्यात भाग घ्यायचा असेल, या पक्षाचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी होऊ शकता. या ठिकाणी नोंदणी होणार आहे. मग नोंदणी झाल्यानंतर तुमच्या काय समस्या असतील त्या पक्षामार्फत सोडवण्यात येतील. त्यासाठी आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी आपण नोंदणी करू शकता. संवाद साधणे आणि बैठक घेणे. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी संपर्क मोहीम राबविणे. गाव, प्रभाग, वार्ड, शहरातील घरेलू कामगार, कचरा वेचक, फुटपाथवर राहणारे कामगार यांची नोंदणी अभियान, संवाद व बैठक घेणे. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ मिळावा यासाठी घरोघरी संपर्क मोहीम राबविणे. मग तुम्हाला जर शासनाच्या योजनांची माहिती हवी असेल तर यांच्यामार्फत आपल्याला शासनाच्या योजनांची माहिती, जे निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधव आहे यांच्यासाठी काय योजना आहेत त्याची माहिती या कार्यकर्त्यांमार्फत मिळणार आहे. मग प्रत्येक कार्याची अपडेट सोशल मीडियावर अपडेट करणे. रक्तदान, आरोग्य शिबिर राबविणे. दिनांक 11 एप्रिल रोजी आमदार यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करणे. गळ्यात निळा दुपट्टा, हातात भगवा ध्वज व मशाल घेणे. म्हणजे दिनांक 11 एप्रिल रोजी जे मशाल आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी गळ्यात निळा दुपट्टा, हातात भगवा ध्वज व मशाल घेणे. महामानवाची जयंती साजरी करणे. 11 एप्रिल महात्मा फुले, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांवर निदर्शने व मोर्चे काढणे. घरोघरी संपर्क मोहीम, पक्षाची माहिती देणारे छोटे पत्रक वाटणे. विद्यार्थी व युवकांसाठी चर्चासत्र घेणे. प्रत्येक शाखेत कमीत कमी 25 कार्यकर्ते नोंदणी करून बैठक घेणे. प्रहार जनसंवाद, थेट जनतेशी संवाद साधणे. प्रहार कनेक्ट उपक्रम घेणे. स्वच्छ महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र अभियान घेणे. प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात सक्रिय कार्यकर्ते यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर 2000 व तालुका स्तरावर 150 सक्रिय कार्यकर्ते नोंदणी बंधनकारक आहे. सदस्य नोंदणी ही स्वतंत्र करून जिल्हा स्तरावर पक्षासोबत नवीन सदस्य जोडणीसाठी जिल्हा स्तरावर 4000पेक्षा अधिक व तालुका स्तरावर 500पेक्षा अधिक सदस्य नोंदणी
नव्याने 15 मेपर्यंत करणे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपक्रम राबवण्यात येणार आहे। तुम्हाला सदस्य व्हायचं असेल, नोंदणी करायची असेल पक्षामध्ये, तर या ठिकाणी तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने महत्त्वाचे उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहे। तुम्हाला काही योजनांची माहिती त्यांच्यामार्फत काही कामं करून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या सदस्यांना या ठिकाणी विचारू शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आपल्या माहितीस्तव या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।